नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण इथे बघा छाती घेर हा 40 आहे आणि फुल बस्ट ही 44 आहे। या ब्लाउजचं परफेक्ट कटिंग करणार आहोत आपण। जे नॉर्मल ब्लाउज करतो त्यामध्ये आणि इथे बघा छाती घेर 40 आहे आणि फुल बस्ट 44 आहे। तर याचं थोडंसं कटिंग वेगळं असणार आहे, थोडंफार चेंजेस असणार आहेत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, कारण ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येणार नाही, ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या तुमच्या लक्षात येणार नाहीत। तर बघा, आपण ते जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला अगोदर आपल्याला पूर्ण मापे कोणकोणते आहेत ती पाहूया अगोदर। हा स्लीवलेस ब्लाउज आहे। हे बघा, इथे पूर्ण उंची आहे 16 इंच, छाती घेर आहे 40, फुल छाती आहे 44। परंतु आता आपण इथे 40चा चौथा भाग करायचा। 40चा चौथा भाग हा 10 इंच येतो प्लस 2 इंच शिलाई मार्जिन। कंबर घेर सध्या एवढाच ठेवायचा आहे, तो नंतर फिटिंगच्या वेळेस जेवढा आहे तेवढा घ्यायचा आहे। इथे कंबर घेर आहे 36, तो आपण फिटिंगच्या वेळेस तो ॲडजस्ट करणार आहे। शोल्डर घ्यायचा आहे 6 इंच, मुंडा घ्यायचा आहे 6 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 ते 3 इंच, कारण इथे हा फी गळा टाकायचा आहे, पुढे मागे फी गळा आहे, त्यामुळे गळा रुंदी ही जास्त येणार आहे। पुढचा गळा आहे 7 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, मागचा गळा आहे 10.5 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन। आता हीच मापे आपल्याला मेन कपड्यावरती टाकून घ्यायची आहेत, म्हणजे इथे आधी अस्तरवरती आपण कटिंग करूयात आणि परत त्यानंतर या मेन कपड्यावरती आपण अस्तर ठेवून कटिंग करणार आहोत। सगळ्यात अगोदर आपल्याला इथे पूर्ण उंची घ्यायची आहे। आता पूर्ण उंची आहे इथे 16 इंच, 16 इंच तर प्लस 1 इंच असं 17 इंचावरती मार्किंग करायचं। हे बघा, इथून मी 17 इंच घेतलेलं आहे आणि जिथे 17 इंच भरत आहे तिथे आपण असं मार्किंग करायचं आहे। तिथे अशी आडवी लाईन आखायची आहे, त्यावरतीच आपल्याला शोल्डर टाकायचा आहे, मुंडा टाकायचा आहे आणि गळा रुंदी टाकायची। सुरुवातीला शोल्डर टाकायचा आहे, शोल्डर किती आहे 6 इंच, लगेच मुंडा टाकून घ्यायचा, मुंडा पण आहे 6 इंच। मुंड्यावरती अशी आडवी लाईन आखून इथे आपल्याला छाती घेर टाकायचा आहे। बघा, आता छाती घेर आहे 40चा चौथा भाग हा 10 इंच येतो। इथे काही चेंजेस करायचे नाही आहेत बॅक साईडला, आपल्याला चेंजेस जे करायचे आहेत ते फ्रंट साईडला करायचे आहेत। तर अगोदर आपण ही बॅक साईड काढून घेत आहोत। 10 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन आणि हे असे चौकोन आखून घ्यायचे। त्यानंतर इथे आपल्याला मागचा मुंडा टाकायचा आहे, मागचा मुंडा हा 1.5 इंचावरती टाकायचा आहे। मुंड्याचा मध्य करायचा, मुंड्याचा मध्य हे 1.5 इंचाचा पॉइंट आणि हे तयार छाती घडी हे तिन्ही पॉइंट असे व्यवस्थित जुळवून घ्यायचे। हा इथे झाला आपला पाठीमागच्या भागाचा मुंडा, पाठीमागचा भाग तयार झाला इथे। आता आपल्याला इथे गळा रुंदी टाकायची। आता गळा रुंदी 3 इंच, इथे फी गळा आहे, इथे लगेच आपल्याला पाठीमागचा गळा टाकून घ्यायचा आहे। पाठीमागचा गळा किती आहे 10.5 इंच प्लस 1 इंच, असं 11 इंचावरती मार्किंग करायचं। आता इथेही असं आपल्याला चौकोन आखून घ्यायचा आहे, रुंदी अशी 3 इंच आणि असा पहिल्यांदा चौकोन आखून घ्यायचा। प्रत्येक ब्लाउज म्हणजे प्रत्येक गळ्यासाठी चौकोन आखून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो तुमच्या आवडीनुसार किंवा क्लायंटच्या आवडीनुसार गळा टाकायचा आहे। तर बघा, आपण इथे रुंदीला 3 इंच आणि उंचीला 11 इंच असा चौकोन आखून घेतला आणि आता इथे आपल्याला फी शेपमध्ये गळ्याला आकार द्यायचा आहे। तर बघा, एक असा येतो आणि एक एकदम फी येतो असा। तर आपल्याला सुरुवातीला हाच द्यायचा आहे।
तर हा झाला पाठीमागचा गळा. तर पाठीमागचा भाग तयार झाला आता आपला इथे. तर आता आपला हा पाठीमागचा जो भाग आहे तो जसा आखलेला आहे तसा आपण कट करायचा आहे. फक्त गळा कट करायचा नाही, कारण तो आपण शेवटी कट करतो, कारण आपल्याला बॅक साईडवरून फ्रंट साईड काढायची आहे. जर तुम्ही आत्ता इथे गळा कट केला तर गळा असा फाकला जातो आणि पुढील भाग काढण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पाठीमागचा गळा अजिबात कट करायचा नाही. आखून ठेवू शकता परंतु कट करायचा नाही, तो एकदम आपण शेवटी कट करतो. मैत्रिणींनो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मिळतील. आता बघा, इथे पाठीमागचा भाग आपला पूर्णतः तयार आहे. तो हे बघा असा उरलेल्या कपड्यामध्ये असा सेट करून घ्यायचा. खाली पण आपल्याला इथे कपडा राहिला पाहिजे आणि इकडे इकडे आपल्याला आता हेवी ब्लाऊज असल्यामुळे दोन्ही बाजूला, कमरेच्या बाजूला आणि बटनाच्या बाजूला, दोन्ही बाजूला आपल्याला कपडा वाढवून घ्यायचा आहे फ्रंटसाठी. तर हे बघा अशा पद्धतीने उरलेल्या कपड्यावरती आपण हा भाग जसा आहे तसा आपण आखून घ्यायचा आहे पहिल्यांदा. तर बघा अशा पद्धतीने इथे आपलं पूर्ण म्हणजे आखून झालेला आहे पाठीमागचा भाग. आता पुढचा भागामध्ये काय काय चेंजेस करायचं हे थोडंसं इथे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. तर बघा आता सुरुवातीला आपण अगोदर गळा टाकून घेऊया. गळ्याची रुंदी आहे 3 इंच, ती पहिली रुंदी टाकायची आणि पुढील गळा आहे 7 इंच. तर 7.5 इंच म्हणजे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन 7.5 इंचाचा चौकोन आखून घ्यायचा. आणि बघा फी गळ्याचा आकार द्यायचा. तुम्ही असा टेप धरून असा आकार दिला तरी चालेल, किंवा थोडंसं म्हणजे तुम्हाला जर वाटलं की खूप असं म्हणजे एकदमच स्ट्रेट होतोय तर तुम्ही थोडंफार असं थोडासा चेंजेस केला या फीमध्ये तरी चालेल. अशा पद्धतीचा आता हा पुढील गळा झाला. आता इथे पुढील मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा आपण किती 6 इंचाचा मुंडा घेतला होता तो आखून घ्यायचा. 6 इंचाचा मुंडा हे बघा असा, आणि हा पाठीमागचा मुंडा आहे त्यामध्ये आणि पुढील मुंड्यामध्ये अर्ध्या इंचाचं अंतर असलं पाहिजे. त्यामुळे इथे बघा मी अर्ध्या इंचावरती मार्किंग करत आहे आणि फक्त इथे असा राऊंड शेप द्यायचा आहे. हा पाठीमागचा जो मुंडा आहे त्यावरती अशी काट मारायची आहे, नाहीतर चुकून आपण हा मुंडा घेऊ शकतो. पुढील गळा झाला, पुढील मुंडा झाला. आता पुढील उंचीमध्ये, आता हा हेवी ब्लाऊज आहे, आपण नॉर्मल ब्लाऊजला पुढील उंचीमध्ये फक्त 1 इंच वाढवतो. तर बघा आता इथे पुढील उंचीमध्ये आपल्याला 2 इंच वाढवायचं आहे. ही पाठीमागची उंची झाली 17 इंच म्हणजे 16 आहे, परंतु 1 इंच एक्स्ट्रा घेतलं तर 17 झालं. आता याच्यामध्ये 2 इंच वाढवायचं आहे म्हणजे 19 इंच, म्हणजे हे पूर्ण घ्यायचं आहे. कारण चेस्ट हेवी असल्यामुळे हे बदल करणं खूप गरजेचं आहे. असे बदल केले तरच ब्लाऊज छान बसतो, नाहीतर ब्लाऊज हा चेस्टच्या वर जातो, ब्लाऊज अजिबात व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे हे चेंजेस करणं खूप गरजेचं आहे. बघा हा एक मेन पॉइंट झाला, म्हणजे 3 टिप्स आहेत हेवी ब्लाऊजमध्ये चेंजेस करण्याच्या. ही एक टिप्स झाली. पूर्ण उंचीमध्ये पुढील उंचीमध्ये 2 इंच वाढवले. आता आपल्याला अगोदर क्रॉसपट्टी काढून घ्यायची. क्रॉसपट्टी 3.5, बटनपट्टीकडे 3.5, बटनपट्टीकडे 3.5 आणि कमरेच्या साईडला 2.5 इंच. अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी आपण अगोदर आखून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने. आता अजून एक चेंजेस तो बटनकडे करायचा. तर बटनच्या बाजूला 1 इंच हे बघा असं क्रॉसमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे. गळ्याच्या बाजूला काही चेंजेस करायचं नाही, फक्त इथे क्रॉसपट्टीच्या वरती 1 इंच वाढवलं. ही दुसरी टिप आहे, ही लक्षात घ्यायची आहे. आणि इकडे कमरेच्या साईडला 1 इंच वाढवायचं. इकडे सुद्धा असं क्रॉसमध्ये जोडायचं. ही तिसरी टिप.
बघा तुमच्या लक्षात आलंच असेल, हेवी चेस्ट जर असेल, बघा आता इथे पहिल्या बटनाच्या इथे 40 साईज आहे आणि इथे बघा फुल चेस्टला 44 आहे, म्हणून आपण हे चेंजेस केलेले आहेत 3. पूर्ण उंचीमध्ये 2 इंच पुढच्या बाजूला वाढवलं, बटनाच्या बाजूला 1 इंच वाढवलं आणि इकडे कमरेच्या बाजूला 1 इंच वाढवलं. एवढे 3 चेंजेस करणं खूप गरजेचं आहे. हे जर चेंजेस नाही केलं तर ब्लाऊज पूर्ण बिघडतो, त्यामुळं हे चेंजेस करणं खूप गरजेचं आहे. आय होप की तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या असतील. तर आपण आता हे जसं आखलेलं आहे तसं आपण इथे कटिंग करूया. अजून एक मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटच्या पुढे अजून एक ऑप्शन आलेला आहे हाईप करायचा. तर आपल्या सर्व व्हिडिओला हाईप करा, इतरांना शेअर करा. तुमची एक लाईक, एक कमेंट आणि प्रतिसाद हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि बघा आता या कमरेच्या साईडला थोडासा अजून एक चेंजेस करायचा आहे. तो कसा, तर बघा आपण नॉर्मल ब्लाऊजला पाठीमागचा भागापेक्षा 1 इंच पुढे जास्त घेतो, पण इथे आपण किती घेतलेला आहे, 2 इंच जास्त घेतलेला आहे. त्यामुळे इथे 1 इंचावरती आपण कट करायचा आहे. असं क्रॉसमध्ये कट करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं, म्हणजे इथं आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही. ही 4थी टिप आहे आपली. या 4 टिप तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. इथे आता क्रॉस पट्टी राहिली होती कट करायची, ती क्रॉस पट्टी आपण कट करून घेत आहोत. इथे आता आपला पाठीमागचा गळा कट करायचा आहे, तोही कट करून घेऊया. आता तुम्हाला इथे मी गळा ओपन करून दाखवते. हे बघा असा फी गळा तयार होणार आहे. हा झाला पाठीमागचा आणि हा झाला पुढचा. हा झाला पाठीमागचा भाग तयार, हा झाला पुढचा भाग तयार आणि ही क्रॉस पट्टी. आता हा स्लीवलेस आहे, त्यामुळे इथे स्लीवचा काहीच संबंध नाही. तर यावरूनच आता आपल्याला हे मेन कपड्याचं कटिंग करायचं आहे. आता आपण मेन कपड्याचं कटिंग करणार आहोत. तर हे बघा आता हा कपडा अगोदर बघायचा आहे. आता याला डिझाईन बघा अशी वरती आहे, तर कटिंगमध्ये आपल्याला ही डिझाईनसुद्धा वरतीच आली पाहिजे. ही टिप खूप म्हणजे महत्त्वाची आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण जर एक बाजू वर आणि एक बाजू खाली झाली तर तो ब्लाऊज अजिबात व्यवस्थित दिसत नाही. तर तुमची जी ही डिझाईन जी आहे ती सरळमध्येच आली पाहिजे, अशा पद्धतीनं कटिंग करायचं आहे. आता मी इथे हा ब्लाऊज कट करून सुद्धा दाखवते. हे बघा आता आपल्याला इथे सुरुवातीला पाठीमागचा भाग कट करायचा आहे. तर पाठीमागचा भाग सुद्धा मी हे बघा असं सरळ कपड्यामध्येच ठेवलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने सरळ भाग ठेवायचा आहे आणि व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता हा झाला पाठीमागचा भाग. आता हा पुढील भाग. आता आपण जर एकसारखा कपडा असता तर हा भाग आपण असा उलटा ठेवलेला असता, कारण हा आपल्याला एवढा कपडा वाचला असता. परंतु आता अशा ब्लाऊजमध्ये आपल्याला असं उलटं ठेवून चालत नाही, कारण पाठीमागची जी बाजू आहे ती सरळ दिसेल आणि ही बाजू जी आहे ती उलटी दिसेल, म्हणजे ही डिझाईन जी आहे ती उलटी होईल फ्रंट बाजूला. त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने सरळ बाजूमध्येच हा फ्रंट भाग ठेवायचा. अशा पद्धतीने आणि इथे क्रॉस पट्टी ठेवायची, तीही अशी सरळमध्येच निघाली पाहिजे. बघा इथं आपलं कटिंग तयार आहे. ही बॅक साईड आहे बघा, सरळ डिझाईनमध्येच आलेली आहे. ही फ्रंट साईडसुद्धा आपली सरळ डिझाईनमध्येच आलेली आहे आणि ही क्रॉस पट्टीसुद्धा आपण सरळमध्येच काढलेली आहे. तर अशा पद्धतीने इथे आपलं छाती 40 इंच आणि फुल छाती ही 44 इंच असलेल्या ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे.
आता हा स्लीवलेस ब्लाऊज आहे, तो अगदी कमी वेळेमध्ये आणि फिनिशिंग सहित कसा शिवायचा, इथे जे गळा आणि मुंडा आहे त्याला कुठलीही पट्टी किंवा गोट न लावता फिनिशिंग सहित कसा तयार करायचा याचा पुढील व्हिडिओ येणार आहे, तर तोही तुम्हाला पाहायचा आहे. आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे, तरच तुम्हाला फिनिशिंगसाठी ज्या टिप्स आहेत त्या कळणार आहेत. बघा, तुम्ही इथपर्यंत येऊन माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार.